मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, प्रवास ही प्राचीन मानवी प्रवृत्तीच. प्रवासानं अनेक गोष्टी, माहिती आपल्याला मिळत गेली. यातूनच पर्यटनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. माणूस आणि पर्यावरणाचं अतूट नातं. त्यामुळे पर्यटनाला जेव्हा जायचं ठरतं ना, तेव्हा निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याची ठिकाणं आपण आधी निवडतो. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आपला भारत देश. हिरवीगार झाडी, उंच डोंगर, कोसळणारे धबधबे, हे असं सौंदर्य जेव्हा बघतो तेव्हा मन प्रसन्न होतं. निसर्ग आपल्याला इतकं काही भरभरून देतो, तेव्हा त्याचं हे सौंदर्य जपणं ही आपली जबाबदारी, हो ना? कशा पद्धतीने ही जबाबदारी आपण पार पाडू शकतो याबाबत जाणून घेऊया समाजसेवेचं व्रत हाती घेतलेल्या अनसुया छाबरानी यांच्याकडून. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अनसुयाताई, 9 वर्षापासून तुम्ही समाजसेवेचं काम हाती घेतलेलं आहे. अनेक उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत. तर या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचंच आहे. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे सृष्टीचं सौंदर्य टिकवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ना. म्हणजे प्रत्येकाने ठरवलं की नाही, मी कुठेही असा कचरा करणार नाही, फेकणार नाही, हा जर निश्चय मनाशी असेल तर तशी कृती आपोआपच घडते. तर आपण बघतोय ना, दिवसेंदिवस धावतं जग होत चाललेलं आहे. वाढती लोकसंख्या आहे, विज्ञानाची प्रगती आहे, त्यामुळे कचऱ्याचंही साम्राज्य वाढत चाललेलं आहे. तर ह्या कचऱ्याची विल्हेवाट जर योग्य पद्धतीने आपण लावली, आणि असे अनेक मुद्दे पण आहेत की ज्यांनी प्रदूषण होतं आहे, तर या सगळ्यांचा सारासार विचार करून जर त्या गोष्टीचं वर्गीकरण व्यवस्थित पद्धतीने केलं गेलं तर निश्चितच कचऱ्यासारख्या समस्येवर तोडगा निघेल आणि स्वच्छ सुंदर भारत देश आपल्याला बघायला मिळेल. बिलकुल. तर पहिला प्रश्न आपण कचऱ्यावर घेऊया अनसुयाताई. सगळ्यात मोठं हे आहे, आपण विसरतोय की ठीक आहे जनसंख्या वाढते आहे, आपल्या भरपूर गोष्टींमध्ये आपण प्रतिसाद देतोय, पण आपल्याकडे एकच पृथ्वी आहे आणि त्या एकच पृथ्वीला जपणं आज गरजेचं आहे. बरोबर. तर आपण ती जी एक ठेवतोय पृथ्वी करता किंवा पर्यावरणाकरता, तो महत्व एकेका व्यक्तीला समजणं गरजेचं आहे. हो. आणि कचरा त्याच्यामधला खूप मोठा भाग आहे. हो. पण कचरा निर्मिती हे मी करते स्वतः, हो, है ना, हे मनुष्य करतं. तर जो कचरा निर्मिती करतो त्याला जबाबदारी घेणं हे गरजेचं आहे, त्याचं दायित्व आहे. आणि ते आपण घेत नाहीये आजच्या तारखेला. तर कचरा वर्गीकरण खरं तर विचारलं आणि कचऱ्याला हाताळणं किंवा व्यवस्थापन हे काही रॉकेट सायन्स नाहीये, हे आपण करू शकतो. बरोबर. सगळ्यांनी जर हातभार दिला प्रशासनाला तर आपण अगदी व्यवस्थित एक सुंदर, स्वस्त आणि स्वच्छ शहर अगदी करू शकतो. खूप छान सांगितलं अनसुयाताई. मग या कचऱ्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने करायला हवं तेही समजणं खूप गरजेचं आहे ना. अगदी. कचऱ्याचे प्रकार पहिले समजणं गरजेचं आहे. कसं आहे, जेव्हा मी माझ्या घरातून जर कचरा बद्दल बोलायचा विचार केला तर माझ्याकडे 3 टाईपचा कचरा आहे. 3 आणि एक चौथा जो कधीच्या काळी निघतो, ई वेस्ट. तर सगळ्यात आधी आपला ओला कचरा, जे काय प्रकृतीमधून येतं ते प्रकृतीला वापस देणं, बरोबर, म्हणजे तो ओला कचरा. तुम्ही जर आज ओला कचरा एका बाजूला ठेवला आणि दुसऱ्या दिवशी बघितला तर तो असा सुकटतो, है ना. तर तो कचरा प्रकृतीमध्ये जाणं हे खूप गरजेचं आहे आजच्या तारखेला. आता का गरजेचं आहे? कारण आपण जे बघतोय की आपल्या शेतीच्या जमिनी बघा किंवा कुठेही प्लास्टिकचा वापर इतका वाढला आहे, शिवाय केमिकलचे फवारे वरतून, खालतून जमिनीना तसंही सुखा आलेला आहे, प्रदूषित झाल्या आहेत जमिनी आपल्या शेतीच्या ज्या आहेत. त्याच्याकरता जर हा ओल्या कचऱ्याचं खत बनवून जर आपण तिथे टाकलं तर त्याच्यामध्ये जो एक केमिकलचा वापर जो कमी होऊ शकतो, जो एक नॅचरल शेती ज्याला आपण म्हणतो, ऑर्गॅनिक किंवा नॅचरल, त्याचा वाढ होऊ शकते. आपला कचरा आपल्याच कामी येऊ शकतो, आपल्याच प्रकृतीला सुधारण्याकरता कामी येऊ शकतो. तर तो एक आहे ओला कचरा. मग तुमचा सुखा कचरा आहे. सुखा कचरा 2 टाईपमध्ये येतो, एक रिसायकलेबल, एक नॉन रिसायकलेबल. तुमचा रिसायकलेबल जितका कचरा आहे तो ऑलमोस्ट 80% आहे त्या ड्राय वेस्टमध्ये. तर त्याच्यामधलं जर रिसायकलिंग झालं, प्लास्टिकच्या जागी जातो, खड्ड्याच्या जागी जातो, बाकी ग्लास असो, मेटल असो, हे सगळं रिसायकल, रियूज होऊ शकतं. याच्यावरती मोठे मोठे व्यवसाय आज चालू आहेत अजूनही. बरं. आणि ते अगदी म्हणजे जर तुम्ही जाऊन बघाल तर इतकं व्यवस्थित काम करतात. तर मी नेहमी म्हणते की कचरा वेचक जो आहे हा बेस्ट सेग्रिगेटर आहे. त्याला माहिती आहे की कोणत्या कचऱ्याचा काय मोल आहे.
बरोबर. मग तुमचं 20% नॉन रिसायकलेबल राहिलं ते तुम्ही टाका अस्वीकार कचऱ्यामध्ये. जसं तुमचं सॅनिटरी नॅपकिन आहे, तुमचं डायपर आहे, तुमचे काही प्लास्टिक्स आहे 50 मायक्रॉनच्या अंडरचे जे रिसायकल नाही होत, ते तुम्ही नॉन रिसायकलेबलमध्ये टाका. आजकाल त्याच्यामधून इकोब्रिक्स पण बनतात आहेत. बरं. त्या इकोब्रिक्समधून आपण काही ना काही बनवू शकतो, जसं बेंचेस आहेत, चेअर्स आहेत, काही पण. हो, तर हा कचरा सुद्धा आपण उपयोगात आणू शकतो. आपला कचरा आपल्याच कामी येतो. हो. खरं तर त्याला कचरा नाही म्हणू शकत. कचरा हा लाख मोलाचा आहे. हो, आणि रिसोर्स आहे, बरं, पण आपण तो वापरत नाहीये चांगल्या पद्धतीने उपयोगात आणला अगदी. तर. म्हणजे आजच्या तारखेला जर तुम्ही बाकी ह्याच्यामध्ये गेले स्टेट्समध्ये तर तुम्हाला दिसेल की ते लोक इव्हन बाथरूम घरं पण बांधतात त्या इकोब्रिक्स मधून. बरं. तर त्यांनी किती छान वापर त्याचा केलेला आहे. आपल्याला शिकणं गरजेचं आहे ते. तर अनुता, इथे अजून एक मुद्दा मला क्लिअर करायचा आहे, जसा ओला कचरा आणि सुका कचरा. बरोबर, हे दोन झाले. तर मग ओल्या कचऱ्यामध्ये कोणकोणते घटक येतील? ओल्या कचऱ्यामध्ये तुमचं जितकं तुमच्या स्वयंपाकघरातून निघेलंय तितकं पूर्ण वेस्ट, म्हणजे इतका की तुमचं कांद्याचं जे साल असतं, भाजीचं, फळांचं, जितकं चहापत्ती, हे सगळं काही त्याच्यामध्ये येतं. बरं. म्हणजे इतके की तुमचे व्हाईट पेपर नॅपकिन्स, व्हाईट टिश्यू, ते पण त्याच्यामध्ये जातात, कारण ते बायोडिग्रेडेबल आहेत. बरं. तर ते ओल्या कचऱ्यामध्ये जातात पूर्ण. म्हणजे जितकं तुमचं निघू शकतं स्वयंपाकघरातून. उरलेलं अन्न, लोक म्हणतात की उरलेलं अन्न आपण टाकू शकत नाही, पण अगदी छोट्या याच्यामध्ये असलं तर टाकू शकता. मग मी म्हटलं ना, प्रकृतीतून जे काय आलेलं आहे ते प्रकृतीला वापस देणं गरजेचं आहे. तुमचं निर्माल्य पण खत बनू शकतं. हो. त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. त्याचं उदबत्ती बनते, त्याची धूप बनते, त्याचा रंग पण बनतो, ऑर्गॅनिक कलर ज्याला म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मग सुक्या कचऱ्यामध्ये कोणते घटक येतात? सुक्या कचऱ्यामध्ये तुमचं पूर्ण प्लास्टिक येतं, तुमचे खड्डे येतात, तुमचं पेपर येतं, तुमचं टीन येतं, तुमचं ग्लास येतो, पूर्ण मेटल वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. आणि तुमच्या नॉन रिसायकलेबलमध्ये प्लास्टिकमध्ये येईल तुमचे हे पूर्ण पॅकेट्स जे मी सांगितले, आणि तुमचे सॅनिटरी नॅपकिन, तुमचं डायपर, तुमचं काही शार्प वगैरे असलं. पण त्या नॉन रिसायकलेबलला मी म्हणते अस्वीकार कचरा. बरं. म्हणजे रिजेक्ट वेस्ट. तेवढं फक्त 15 ते 20% एकेका घरातून निघतं खरं तर. आणि तो तुम्ही जर एक हफ्ता काय 15 दिवस एका डब्यामध्ये ठेवला तर तुम्हाला तेवढंच द्यायचं आहे. कारण चौथा एक खूप महत्वाचा कचरा जो आहे तो आहे ई वेस्ट. आजच्या तारखेला सगळ्यात जास्ती ई वेस्ट वाढत चाललाय. पण त्या ई वेस्टला व्यवस्थित हाताळणं खूप गरजेचं आहे. तर याही प्रश्नावर मी पुढे येणारच आहे. बिलकुल. पण आपण आज जसं ओला कचरा आणि सुका कचरा याच्याबद्दल बोलतो आहे, बरोबर, तो पद्धतीने जर तो वेगळा केला तर निश्चितच तो त्या पद्धतीने उपयोगात येईल. आणि तुम्ही म्हणताय वेगवेगळ्या वस्तूही त्याच्यापासून बनवू शकू. आणि प्रत्येक घरातून जशी सुरुवात झाली आणि बऱ्यापैकी ह्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे, लोकांचा सहभागही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिसून येतो. त्याच्यामध्ये अगदी आपल्या घरामध्ये आपण कुंड्या ठेवतो, बरोबर, तुळस तर लावतोच. त्या तुळशीच्याच बाजूला जर आपण 2-3 कुंड्यांमध्ये ह्या कचऱ्यात, ओल्या कचऱ्यातून जर खत बनवलं, त्याच्यामध्ये सांबार, लिंबू, हिरवी मिरची, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या रोज आपल्याला लागतात ते करू शकतो. ते अगदी व्यवस्थित करू शकतो. तुम्हाला केमिकल फ्री भाजी तुमच्या अगदी घरात मिळते. बरोबर. आणि काय पाहिजे. तर मग कशा पद्धतीने खत तयार करता येईल सांगा ना आमच्या मैत्रिणींना. तर खत तयार करणं काही रॉकेट सायन्स नाहीये. आपण जसं दही लावतो, दह्याला विरजण असतं, तर आपण पहिले दूध टाकतो, त्याच्यामध्ये विरजण टाकतो, तसंच खत निर्मिती आहे. तुम्हाला एक कुंडी म्हणा, ड्रम म्हणा, ज्याच्यामध्येही करायचं असेल, एक गोष्ट जरुरी आहे, एरिएशन. जर आपण घरी करतोय तर 3 टाईपचं कंपोस्टिंग असतं खत निर्मिती: वर्मी कंपोस्ट, एरोबिक अँड एनएरोबिक. वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत. त्याच्यामध्ये आपल्याला गांडूळ लागतात, शेण लागतं, माती लागते आणि आपला ओला कचरा लागतो. तर ते गांडूळ जे आहेत त्याच्यातून ते पूर्ण ते मायक्रोब्स खाऊन त्याचं खत बनतं. ते काही सोपं बनवणं म्हणजे घरी पण करणं खूप सोपं आहे. एवढंच आहे की गांडुळांना तुम्हाला थोडंसं उन्हापासून, अगदी डायरेक्ट सनलाईट पासून त्याला दूर ठेवावं लागतं, कारण त्यांना एक टेम्परेचर लागतं जे आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. तसंही खत निर्मितीला एक टेम्परेचर लागतं. मॉइश्चर कंटेंट जो असतो, जे ओल ज्याला म्हणतो, त्याचं मेंटेन करणं गरजेचं आहे. तुम्ही जर एरोबिक करताय तर तुम्ही एक प्लास्टिकची जर बाल्टीच घेतली समजा, किंवा मटका घेतला, त्याच्यामध्ये तुम्हाला छिद्र करणं गरजेचं आहे एरिएशन करता. जर तुम्ही छिद्र केलं तर त्याला हवा खेळत राहिलंय. तुमचं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ग्रीन आणि ब्राऊनचा रेशिओ, CN चा रेशिओ जो आहे
तो व्यवस्थित ठेवायचा 60-40चा. तुमचं जर हिरवं 60% आहे तर तुमचं पानं आहेत किंवा तुमची सुकलेली भाजी आहे किंवा सुकलेले फळांचे साल आहेत ते सगळे मग तुम्ही 40% टाकू शकता ब्राऊन म्हणून. पण बरं, त्या मेंटेन जर रेशो केला तुमची खत निर्मिती व्यवस्थित होते. सुरुवात कशी करायची? खालती आधी माती तुम्ही घेतली, खालती पहिले तुम्ही खड्डा किंवा न्यूजपेपर ठेवून घ्या, म्हणजे तुमचं डायरेक्ट बाहेर काही निघत नाही. त्याच्यावरती तुम्ही एक मोठी 8-10 मोठी माती जर घेतली क्लिअर, जसं 1/4 आम्ही म्हणतो, ती घेतली की त्याच्यानंतर तुम्ही ओला कचरा टाकणं सुरू केलं. बरं, एक खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही बारीक करा. बरं, कारण जसं आपण स्वयंपाक करतो खत निर्मिती करणं तसंच आहे. आपण भाजी चिरतो, मग फोडणीला टाकतो, त्याच्यामध्ये तेल, हिंग, मोहरी सगळं टाकून मग ती भाजी फोडणीला टाकतो. तसंच खत निर्मिती आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते बारीक करून टाकल्यानंतर मग तुम्ही ॲक्टिवेटर टाकायचं. ॲक्टिवेटर म्हणजे ते विरजण, खत निर्मितीची सुरुवात करण्याकरता. ते टाकल्यानंतर 4-5 दिवसामध्ये एकदा पण जर तुम्ही ते मिक्स करत राहिले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बरं, मग एक हफ्त्याभरानंतर पुन्हा एक थोडी माती टाकून द्या. आणि जर तुम्हाला असं वाटतं की वास येतो किंवा थोडंसं नाही तुम्हाला म्हणजे सहन होत आहे तर ओडर रिमूव्हल पण आजकाल येतात. बरं, ओडर रिमूव्हल म्हणजे तुमचं जितकं वास आहे थोडा बहुत तो पूर्ण काढून टाकतो. ते पण बाजारात अवेलेबल आहेत. ते जर तुम्ही टाकलं तुम्हाला काही वास नाही, काही नाही. बरं, उरलेलं अन्न, आता तुम्ही जर म्हणाल मी खूप असं वरण टाकून देईन किंवा रस्स्याची भाजी टाकून देईन तेलवाली, तर नाही, तेवढं एक नका टाकू. पण जर थोडी पोळी असली उरलेली किंवा भात असला किंवा थोडीशी भाजी वगैरे असली तर तेवढं तुम्ही नक्कीच टाकू शकता. बरं, तर ते टाकून मग तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा. तुम्हाला जर वाटतं की खूप जास्ती ओल होत आहे, एक खूप महत्वाची गोष्ट आहे, आपण जे नारळाचं भुशी असते ना ती जर आपण ठेवली, आपण चटणी बनवतोच घरी, तर त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून ठेवून द्या, एक बारीक करून त्याच्यामध्ये टाकून द्या. मॉइश्चर कंटेंट जेव्हा तुमचा वाढतो तेव्हा तुम्हाला ही भुशी कामी येते. बरं, ते पूर्ण मॉइश्चर कंटेंट तुमचं शोषून घेतं आणि ते जेव्हा होतं तेव्हा तुमचं कंपोस्टिंग कधीच बिघडणार नाही. बरं, आणि मी तर म्हणेन जेव्हा मी पण सुरुवात केली तर मी खालती ती पूर्ण नारळाची भुशी टाकली होती. बरं, ती मग माती, आणि म्हणजे माझं ओल जास्ती होत नाही. बरं, त्याचं जे मॉइश्चर आहे ते व्यवस्थित मेंटेन राहतं. आणि कसं मग वास येणार नाही, किडे होणार नाही. तसंही मी सांगू, जर खत निर्मिती व्यवस्थित केली तर ना वास येतोय. किडे कसे असतात, मुंग्या जर आल्या तर म्हणजे तुमचं व्यवस्थित होत आहे. तर त्याचा अर्थ हे नाही की तुम्ही चुकताय, ते येणं गरजेचं आहे. त्याचाच अर्थ आहे की तुम्ही अगदी बरोबर व्यवस्थित करता आहात. बरं, मग तुमचं भरल्यानंतर, पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला जर वाटतं की नाही आता मला हे ठेवून द्यायचं आहे, तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात सुरुवात करा. ते दुसरं जोपर्यंत भरतं तोपर्यंत तुमची पहिलीवाली जे केलेली आहे ती प्रक्रिया पूर्ण होऊन ते तयार असतं खत. आता खत कसं दिसतं, आपली चहापत्ती असते त्याच्यासारखं ते पावडर दिसते. म्हणजे खऱ्या अर्थाने सक्सेस झालं, अगदी अगदी यशस्वी झालं तसं समजायचं. नाही जरी ते दिसलं तरी घाबरण्याची गरज नाहीये, कारण मी जसं म्हटलं प्रकृतीतली वस्तू आहे ती तशीच होणार आहे. आणि आता जसं फ्लॅटमध्ये आपण अशा पद्धतीने कुंडीत करू शकतो. मोठं घर असेल तर बाहेर एखादा खड्डा करून अंगणामध्ये, खड्ड्यामध्ये करा, ड्रम मध्ये करा, मोठे टम्लर्स घ्या, कशामध्ये पण करू शकता. हो, आणि जेव्हा खत आपण घरी तयार करू तेही घरातल्या निघालेल्या कचऱ्यापासून, म्हणजे तो कचरा कुठे फेकण्याची गरज पण नाही, दुर्गंधी येणार नाही, काही त्याच्यापासून हानिकारक गोष्टी घडणार नाहीत. त्यामुळे म्हणजे मी तर म्हणते जेव्हा पानगळ होते, जर खरंच घरं आहेत लोकांना किंवा सोसायटी पण, आम्ही आमच्या सोसायटीमध्ये 1 टनचं कंपोस्टर केलंय पानांकरता फक्त. इतकं की आम्ही गल्लीतले हे पण, कारण इव्हन लीफ कंपोस्टिंग खूप चांगल्याने होतं. लीफ मल्चिंग याला म्हणतो, म्हणजे बारीक करून त्याला एक कॅरी बनवून सोडून द्या, ते शेवटी खतच होणार. त्याच्यामध्ये थोडं शेण, थोडं किंवा जीवामृत टाकून द्या बनवून. तर सोपं आहे, खरं तर खूप सोपं आहे. लोकांना हे नाही कळत आहे की आज त्याची गरज काय. बरोबर, कारण आपण जे ओला कचरा जो निर्माण करतो तो आज फेकून जर डम्पसाईटला जातोय तो तिथेच पडलेला आहे. पण त्याचा जर उपयोग आपण केला तर आपल्यालाच केमिकल फ्री छोट्या छोट्या गोष्टी
आपल्याच तब्येती करता अगदी. आणि आपल्याच कचऱ्यातून मिळतात. हो ना. हे जे खत आपण तयार केलं, आपण जे अंगणामध्ये म्हणा किंवा आपल्या कुंडीमध्ये झाडं लावू, हेच खत टाकू, तिथे पैसा पण वाचतो, बहरलेली बाग मिळेल बघायला बिलकुल. आपल्याला, आणि तो आनंद वेगळा राहील ना. तुम्ही त्याचे पानं, त्याचे फुलं कधी पण बघाल, हो. जे खत निर्मितीत खत टाकलेल्या याच्यातून आहे, अगदी वेगळे दिसतात. हो. म्हणजे पाण्यामध्ये जे हिरवा रंग असतो तो पण आपल्याला व्यवस्थित कळतो. कचऱ्यातून कला आपण म्हणतो, वेगवेगळ्या वस्तू बनवतो, हा एक तोच प्रकार झाला ना, जो आपण उपयोगातही आणू शकतो. मी म्हणलं ना, कचरा लाख मोलाचा आहे. त्याला समजणं गरजेचं आहे. हो. बरं, आता कचरा हाताळणं हाही एक महत्वाचा मुद्दा इथे ठरतो, तर काय सांगाल यावर? पहा, कचरा हाताळणं हे खूप म्हटलं ना की खूप काही सोपं आहे असं नाही म्हणणार, कारण त्याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद पाहिजे. आता मी एक गोष्ट म्हणेन की जनजागृती जर आपण वारंवार प्रशासन, आपण सगळेच करत राहिलो, आणि जसं मी म्हटलं की कचरा ही माझी जबाबदारी आहे, कारण मी तो निर्माण करते. मला त्याचं व्यवस्थापन कसं पाहिजे. खरं तर सांगू, ओल्या कचऱ्याला तुम्हाला जर रोजची गाडी आली किंवा अस्वीकार आणि ओला जर नेला, तर सुका कचरा आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आपण रद्दी ठेवतोच, प्लास्टिक ठेवतोच, है ना. तर व्यवस्थापन असं पाहिजे की जो घातक किंवा अस्वीकार कचरा आहे तेवढा रोज तुमच्या डम्पसाईटवरती जातोय. बाकी गोष्टींकरता खरं तर आपण डिसेंट्रलाइज सिस्टम, ज्याला वेगवेगळ्या एरियाजमध्ये एक डिसेंट्रलाइज सिस्टम व्हायला पाहिजे. तिथे तुमचं मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी सेंटर्स पाहिजे. कारण आज कचरा वेचक जे आहेत, आज रद्दीवाले बघा तुम्ही, सगळ्या नाल्यांच्या सगळ्या इथे बसलेले आहेत. त्यांना जर आपण फॉर्मल सिस्टममध्ये घेऊन त्या व्यवस्थापनामध्ये घेतलं तर आपलं खूप चांगलं व्यवस्थापन होऊ शकतं, आणि ते गरजेचं आहे. शिवाय बचत गटच्या महिला, आम्ही जे महिला ट्रेन केल्या, आज त्यांचा व्यवसाय झालाय. तुम्हाला माहिती, कचऱ्यामध्ये इतका पैसा आहे. जे तुम्ही म्हटलं कचऱ्यातून कला, ते आज देशात विदेशात सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. तर व्यवस्थापनामध्ये हे पाहिजे की ज्या महिलांना किंवा कचरा वेचकांना रोजगार म्हणून आपण जर त्यांना ट्रेन केलं आणि त्यांना ते शिकवलं, तर कचरा व्यवस्थापन करणं आणि डिसेंट्रलाइज सिस्टममध्ये एकेका शहराला करणं हे खूप सोपं आहे. बरोबर. आणि पुष्कळदा असंही बघितलं जातं ना, असं चित्र दिसतं की कचरा पानगळ होते, खूप तो कचरा जमला, ढीक झाला, मग काय तर शेवटी जाळून टाकणं, मग धोका निर्माण होतो. तर मग यावर काय उपाय करता येईल? खत निर्मिती तर आहेच, बिलकुल, या व्यतिरिक्त पण खरं तर पानांना जाळणं म्हणजे सगळ्यात विषाणू आहे, कारण त्याच्यामधून जे गॅसेस, खरं तर ते आपल्या कामाचं आहे. तर मी जसं म्हटलं की एका जागी त्याला झाडून ठेवून द्या, किंवा आपले जितके गार्डन्स आहेत नागपुरामध्ये, बगीचे आहेत, त्याच्यामध्ये त्याला वापरा. जर काही नाही तर महानगरपालिकेचे, NITचे इतके बगीचे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला जाऊन टाकून दे. शेवटी ते पण खत विकत घेतात आहेत, तिथे आपला पैसाही वाचतो. आणि जाळणं खरं तर पर्यावरणाकरता आजच्या तारखेला भयंकर हानिकारक आहे. कारण तुम्ही जर आपलं वायू प्रदूषण सध्या बघाल तर सगळ्यात जास्ती PM2 आपलं वाढलेलं आहे. आज प्रदूषण वाढत चाललं, कारण सगळीकडे तुमचं सिमेंटीकरण सुरू आहे, सगळीकडे धूळ दिसते आपल्याला. शिवाय हा कचरा जो जाळायचा आहे, याच्याकरता तर उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आणि तुम्ही त्याला एक ऑफेन्स येते, तुम्हाला म्हणजे दंड तर होऊ शकतो. तर जाळायच्या ऐवजी त्याला कामी आणा. जसं मी म्हटलं, केमिकलचे फवारे कमी करायचे आपल्याला, आपल्याच तब्येतीकरता. आणि कोरोना काळाने आपल्याला शिकवलंय की आपल्याला ऑक्सिजनचं महत्व काय आहे. बरोबर. तर ते पानगळ जर पूर्ण त्याच झाडांना वापस जाऊन तिथेच खत निर्मिती जर झाली तर त्या झाडांनाच त्याची कामी येते. आपण पैसा वाचवतो, प्रशासन आपला पैसा वाचवतो, बरोबर, आणि लोकांनाही समजतं की नाही, या पानांचं काहीतरी उपयोग आहे. आपण मल्चिंग करू शकतो. तुम्ही खत निर्मिती नका करू, नुसतं बारीक करून जरी टाकून दिलं तेव्हाही ते प्रकृतीतच जाणार आहे शेवटी. आणि तुम्ही अतिशय महत्वाचं म्हटलंय की ई कचरा, तोही घातक आहे खूप. त्याचं व्यवस्थापन कसं व्हायला पाहिजे, त्याचं वर्गीकरण कसं करायला हवं, त्याच्यात कोणते घटक येतात मुख्य? म्हणजे तर ई कचरामध्ये तुमचे आपले वायर्स, आपले माऊस, फोन्स, सगळं लॅपटॉप, त्याचं हे कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक, काही पण इलेक्ट्रॉनिक, तुमच्या फ्रीजचं, टीव्हीचं जे चार्जर, छोटे छोटे सिरीज, बल्ब, ट्यूबलाइट्स, हे सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आता बल्ब ट्यूबलाइटचं जे रिसायकलिंग आहे त्याच्याकरता थोडं डिफिकल्ट आहे, म्हणून त्याच्याकरता ते लोक पैसा नाही देत. पण आजच्या तारखेला जसं आपण रद्दी आणि प्लास्टिक विकतो तसं ई कचरा पण विकत घेतात आहेत पर किलोनी.
तर आपण ई कचरा केव्हा काढतो? जेव्हा सफाई करतो तेव्हा, किंवा जेव्हा एखादा दिवाळी असते 1 वर्षातून एकदा, तेव्हा आपण सगळं व्यवस्थित काढतो. तो काढून तुम्ही वेगळा ठेवा. कारण हा कचरा जर तुम्ही बाहेर जाळला, खास कर इनफॉर्मल याच्यामध्ये, त्याचं जे प्रदूषण, त्याचे जे गॅसेस असतात ते तर अनेक जास्ती विषाणू आहेत. म्हणजे जितके प्लास्टिकचे आहेत त्याच्याहूनही जास्ती ई कचऱ्याचं प्रदूषण आहे. बरोबर. तर ते जाळणं हे खूप घातक आहे आपल्या तब्येतीकरता. बरोबर. तो जो धूर आहे तो आपण आपल्या फेफड्यांमध्ये डायरेक्ट घेतोय. आणि जसं मी म्हटलं की आज वायू प्रदूषण इतकं वाढलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही जर कचरा पण जाळताय तर तुम्ही विचार करा की सगळीकडून ही मार आहे आपल्यावर. मग तब्येती नाही बिघडणार का? त्यामुळे इथे जागृत असणं आवश्यक आहे की जर गॅजेट्स घरी ऑलरेडी असतील तर ते जुनं आधी काढून मग नवीन घ्या. बिलकुल जमवू नका. छोट्या गोष्टी एकदम खराब होतोपर्यंत आपण वापरतो, पण ते खराब झाल्यावरही एक असतं ना की मला द्यायचं नाही, जपून ठेवायचं आहे, किंवा मला एक आपलं अडकलेलं असतं त्याच्यामध्ये, जीव अडकलेला असतो म्हणू शकतो. किंवा एक लाडकी गोष्ट आहे म्हणून अरे मला यांनी दिलं होतं म्हणून मला ते काढायचं नाही, एक सेंटिमेंट त्याच्याशी जोडलेला असतो. तसं नका करू. तुम्ही तो द्या. किंवा जर रिपेअर करत असाल तर एखाद्या गरजूला जर त्याची गरज आहे तर तिथे पण आपण देऊ शकतो, व्यवस्थित रिपेअर करून देऊ शकतो. आणि नाहीच तर एक साधी छोटी बॅग करा. आणि जर तुम्ही ती खुटीवरती जर टंगवली आणि त्याच्यामध्ये टाकत राहिले, मी खरंच सांगते तुम्हाला, तुम्ही वर्षभर जरी या छोट्या वस्तू जमा केल्या तरी तुम्हाला ती बॅग भरणार नाही. आणि जर भरली, कलेक्शन सेंटर्स पण आहेत, त्या सेंटर्सवरती पण जाऊन तुम्ही देऊ शकता. आणि तुम्ही तुमचं नंबर, नाव सगळं जर सोडलं, तुमचं किती किलो आहे, तर व्यवस्थित तुमच्या याच्यामध्ये अकाउंटमध्ये पैसे येतात. बरोबर. म्हणजे सतर्कता प्रत्येक गोष्टीमध्ये इथे आहे. मग तो कचरा का असे ना, की तो किती हानिकारक आहे ते आपण आपल्याला स्वतःच्या बाबतीत ठरवायला पाहिजे. बरं, आता कचरा होऊच नये किंवा आपला स्वच्छ सुंदर देश दिसायला हवा, मग गावापासून सुरुवात व्हायला पाहिजे. तर मग आता युवा पिढीने तो पुढे यायलाच हवं. तर मग या संदर्भात शाळा कॉलेज स्तरावरही जनजागृती करणं आवश्यक आहे. खूप गरज आहे. कारण हे पुढे आपले भावी पिढीच आहे ना, देशाचे सशक्त नागरिक म्हणून. तर मग कशा पद्धतीने या मुलांना तुम्ही सांगता? शाळा स्तरावर काही उपक्रम राबवता का? हो, शाळेच्या स्तरावरती आम्ही प्रेझेंटेशन्स तर दाखवतोच. त्यांना इको ब्रिक्स बनवणं कसं, खत निर्मिती कशी करायची, छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण काय करू शकतो, कचऱ्यातून कला वगैरे. पण आता जसं मी म्हटलं, विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फोरमनी एक नागरिकांबरोबर, प्रशासनासोबत आणि संस्थेसोबत एक चळवळ सुरू केलेली आहे. तर शाळेंमध्ये, कॉलेजेसमध्ये युवा पिढीसोबत जनजागृती सुरुवात तर केलेली आहे. पण अजून मोठ्या स्तरावरती युवा पिढीने पुढे येणं गरजेचं आहे. शेवटी आपण सगळं करतो आपल्या मुलांकरता, बरोबर, की त्यांचं भविष्य. पण एक मुलाला जर तुम्ही शाळेतून शिकवलं, त्या मुलाच्या डोक्यामध्ये इतकं ते राहतं, त्याला ते इतकं खात राहतं की तो शेवटी घरी जाऊन आईवडिलांना सांगतो, बहिणीला सांगतो, भावाला सांगतो की आज मला शाळेमध्ये शिकवलं, आज मी कचऱ्यातून कला. तो घरी जाऊन पूर्ण म्हणजे अख्ख्या परिवाराला तो जनजागृती करतो. बरोबर. तर लहान मुलांच्या माध्यमातून आणि युवा पिढीच्या आहे आम्ही जे करतोय ते त्यांच्यासोबत इंटरॅक्शन वाढवणं खूप गरजेचं आहे. त्यांना अँबॅसेडर्स बनवणं गरजेचं आहे. ते जर आपले अँबॅसेडर्स राहतील ना, तर मी खरंच सांगतो तुम्हाला, एक लहान मूल जेव्हा बोलतं तर सगळे ऐकतात. खास कर आपली पिढी. बरोबर. कारण त्या लोकांचं बोलणंच इतकं गोड राहतं की आपण नाही म्हणूच शकत नाही. बरोबर. तर कचरा व्यवस्थापन म्हणा किंवा स्वच्छ भारत ह्याच्यामध्ये ह्यांना अँबॅसेडर्स बनवणं गरजेचं आहे. खूप छान. तर आणि आणखीन एक मुद्दा इथे मला प्रकर्षाने घ्यावासा वाटतोय की कचरा कसं सवय अशी झालेली आहे की कचरा जमला की रस्त्यावर फेकून द्यायचा. मग तो उकिरडा जमा होतो, उकिरडा तयार होतो, मग तो वाढत जातो, थोडा रस्त्यापर्यंत येतो, गाई म्हशी तिथे खायला येतात त्याला, आणि ऍक्सिडेंटचेही प्रमाण वाढतात. तर हे आटोक्यात आणणं गरजेचं आहे. खूप गरजेचं. काय याच्यावर मग करता येईल? कसं आहे, गाय जे खाते तर गाईला टेस्ट म्हणजे आपल्याला जसं आपण खातो काही आपल्याला समजतं गोड आहे, तिखट आहे, जे काय त्याचा स्वाद समजतो. तर जर तुम्ही जे काय टाकताय मग त्याच्यासोबत ते प्लास्टिक वगैरे सगळं, तर ती आज तुमचं इलेक्ट्रॉनिक वेस्ट असो का ना, तुमचं प्लास्टिक का ना असो, तुमचा ओला कचरा असो का, जे काय आहे तुमचा घातक, ती काय खाते तिला नाही समजत आहे. आपल्याला असं वाटतं की ते भाजीचे दंतळ आहेत किंवा ह्याचे फळांचे आहेत आणि ते आपण तिला देतोय खायला, ती ते काही खात नाही. जितकं लागतं तेवढंच खाते ते, तिथे
पण ती जे काय आजूबाजूला प्लास्टिक आणि घाण आहे ते पण खाऊन टाकते. हो. आणि जे गाय रस्त्यावर सोडले जातात तर मग याच्यासाठी पण काही कायदा आहे का की असं सोडू हां, नये? तुम्ही त्याच्यावरती मी येतच होते की कायदा आहे. तुम्ही शहराच्या आत जर गाय पाळताय तर त्याच्याकरता एक व्यवस्थित परमिशन्स आहेत. तुम्हाला त्याचं कागदपत्र पूर्ण करून ते तिथे सबमिट करून प्रशासनाकडून त्याची परमिशन्स घ्यावी लागते. हो. मगच तुम्ही ते ठेवू शकता. त्याचा त्रास दुसऱ्याला नको. बरोबर. म्हणजे हे सगळे नियम जर प्रत्येकाने पाळले तर मग ऍक्सिडेंट होणार नाही. मी म्हटलं ना, आपल्याला आपले हक्क माहिती आहेत, पण आपली जी जबाबदारी आहे किंवा आपण नागरिक म्हणून आपली जिम्मेदारी काय आहे हे समजणं आता गरजेचं आवश्यक आहे. कारण सगळ्यांनी मिळून सगळ्यांचा प्रतिसाद असला तरच एक स्वच्छ आणि स्वस्थ शहर होऊ शकतं. हो. आणि सॅनिटरी नॅपकिन हाही एक मुद्दा आहे. सर्रास रस्त्यावर फेकलं जातं. बिलकुल. तर मग ते फेकताना सुद्धा काही काळजी घ्यायला पाहिजे का? बिलकुल. तुम्ही जर सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर पण ह्याच्याकरता म्हणते, कारण मोठ्या प्रमाणात आजच्या तारखेला निघतात. आज आपण खूप मॉडर्न झालोय. पहिले कसे लंगोटी वगैरे असायच्या, पण सॅनिटरी नॅपकिन जे कपड्याचे वापरतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही, पण प्लास्टिकचे आपण जे वापरतोय नॉन बायोडिग्रेडेबल त्याचं वर्षोनवर्ष लागतात. एक तर ते, दुसरं तो नॅपकिन जाळला जातो बाहेर. तुम्ही त्याचे जे डायऑक्सिन्स आणि फ्युरॉन्स निघतात ते तर अनेक विषाणू ते पर्यावरणाकरता तर आहेच, पण आपल्या तब्येतीकरता. कारण सॅनिटरी नॅपकिनमध्ये जे टाकतात बनवायकरता, जसं तुम्हाला पांढरे पाहिजे तर त्याच्यामध्ये ब्लीच, सिलिकॉन, प्लास्टिक हे सगळे घातक वस्तू जे टाकतात, केमिकल्स, सगळं वुडवूल, या सगळ्याचा तो सॅनिटरी नॅपकिन बनतो. तर त्याला तुम्ही सेपरेटली जर व्यवस्थित बांधलं 4-5 दिवसामध्ये काही वास येत नाही. तुम्ही व्यवस्थित थैली केली आणि त्याच्यावरती एक रेड डॉट लावला किंवा वेगळ्यानी ठेवली आणि जो कचरा घ्यायला येतो त्याला जर तुम्ही सांगितलं की ह्याच्यात सॅनिटरी नॅपकिन आहे, वेगळं घेऊन जा बाबा, किंवा जो मेडिकल वेस्ट कलेक्टर येतो त्यांनी जर मान्य केलं, त्याला जर तुम्ही पण व्यवस्थित दिलं तर ते त्या तिथे सेंट्रल इन्सिनरेशनमध्ये जातं. किंवा वेगळ्याने जर दिलं तर तो लाल डब्बा आहे गाडीवरती, त्याच्यामध्ये तो सॅनिटरी नॅपकिन वेगळा जायला पाहिजे. बरं. त्याचं कलेक्शन सेपरेटच पाहिजे. म्हणजे एकंदरीत सगळ्याच मुद्द्यांचा जर असा विचार केला, कारण कचरा जेव्हा फेकतो तो कचरा वेचणाऱ्याला सुद्धा काही इजा आपल्याकडून व्हायला नको, किंवा तो सडेल, तो दुर्गंधी येईल तर त्याचे पण घातक परिणाम श्वासाद्वारे त्याच्या शरीरावर व्हायला नको. प्रत्येक मुद्दा आपण विचार करायला हवा. तर खऱ्या अर्थाने जनजागृती झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही इतके NGOs साठी काम करता, एवढे विविध उपक्रम राबवता आणि इतक्या वर्षापासून ही समाजसेवा करतायत, अनेक अनुभव देखील तुम्हाला आलेले असतील. तर चित्र पुष्कळसं बदललेलं आहे आता सध्या. चित्र बदललेलं आहे, पण जसं मी म्हटलं की कचरा वेचक किंवा जे कचरा व्यवस्थापनमध्ये काम करतात त्यांच्याबद्दल आपल्याला आज विचार करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मी कोरोना काळामध्ये पाहिलं, आपण ज्या घरामध्ये पॉझिटिव्ह असायचे पेशंट्स, ते लोक आपले मास्क, आपलं पूर्ण बायोमेडिकल वेस्ट जेव्हा टाकायचे, तर माझ्याकडे ते वर्कर्स जे आहेत ते जेव्हा यायचे किंवा भेट घालायचे किंवा मी त्यांना जाऊन भेटे, आम्ही काम करतच होतो फील्डमध्ये, ते आपण आपल्या परिवाराबद्दल किंवा आपल्या स्वास्थ्याच्या बद्दल जर विचार करतो, त्यांच्याबद्दल पण विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ते आहेत तर आपण आहोत. बरोबर. त्यांच्या जर तब्येती खराब झाल्या तर तुम्ही विचार करा, आज शहराचा 1600 टन कचरा हे लोकच सांभाळतात आहेत, आणि हा किंवा ही जर आजारी पडले तर तुम्ही विचार करा, आपले रस्ते, आपले उकरडे जिथे दिसतात हे सगळं कोण करणार? शेवटी एक माणूस आपला कचरा उचलतो आहे आणि आपण शिक्षित असूनही सुशिक्षित बनत नाहीये. बरोबर. तर ही जी तफावत आहे किंवा हा जो विचार आहे आता हा दूर व्हायला पाहिजे. अगदी. आणि माझा कचरा माझी जबाबदारी. बरोबर. आणि ही जबाबदारी प्रत्येकाने जर व्यवस्थितपणे स्वीकारली तर निश्चितच कचरा उत्पन्नच होणार नाही. आणि गृहिणीपासून जर सुरुवात झाली, तिने आपल्या घरापासून सुरुवात केली, आपला एरिया, आपलं नगर, आपलं गाव, शहर आणि पूर्ण देश, तर खऱ्या अर्थाने स्वच्छ सुंदर भारत देश बघायला आपल्याला मिळेल. बिलकुल. आणि लोक जे म्हणतात ना, वेळ नाही किंवा आमचं काय घेणं देणं, आपलं सगळ्यांचं घेणं देणं त्याच्याशी. बरोबर. कारण आज माझ्या घराच्या जवळ जरी कचरा नसेल, दुसऱ्याच्या घराच्या तिथे असेल तर त्याला तो त्रास होणारच आहे. तर त्याच्याबद्दल मी पण विचार करणं गरजेचं आहे. कारण शेवटी माझं शहर आहे आणि माझं घर हे माझं शहर पहिले, मग माझं स्वतःचं घर. हा विचार जर लोकांनी केला तर नक्कीच युवा पिढी आणि जे येणारे आपले पिढ्या आहेत त्यांच्याकरता आपण एक स्वच्छ शहर नक्कीच सोडू शकतो. मोकळा श्वास घेता येईल. बिलकुल. कारण प्रदूषण वाढत चाललंय, जनसंख्या वाढत चालली आहे, कचरा पण वाढत चाललाय.
मी आज 1600 टन का म्हटलं, कारण आपण म्हणतो अजूनही 1200-1300 टन नाही, मी 1600 टनच्या वर म्हणते आज नागपूर शहराचा कचरा. आणि त्याच्याकरता एक डिसेंट्रलाइज सिस्टममध्ये जर आपण विचार केला तर एकेका घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे. बरोबर. फुल नाही फुलाच्या पाकळीरूपीनी आपण जर स्वतः हातभार लावला या स्वच्छतेच्या बाबतीत तर निश्चितच कायापालट होईल आपल्या गावाचा, देशाचा. बिलकुल. तर अनसुयाताई, खूप छान तुम्ही पर्यावरणासंबंधी माहिती दिली. कसं पर्यावरणाचं रक्षण होईल इतके छान तुम्ही मुद्दे मोकळेपणाने मांडलेत. आणि नक्कीच आमच्या ऐकणाऱ्या मैत्रिणी ही मुलाखत आपली ऐकती तर त्याच्यातून काहीतरी वेचक संदेश त्या घेतील अशी आशा करूया. अगदी. मी जसं तुम्हाला म्हटलं, एकच पृथ्वी आहे, तर त्या एक पृथ्वीला जपणं आज खूप गरजेचं आहे. बरोबर. तर अनसुयाताई छाबराने तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद तुम्ही साधला त्याबद्दल मी नागपूर आकाशवाणीच्या वतीने तुमचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.